गुड मॉर्निंग, सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो. आजच्या 59व्या भागामध्ये आपण नफा तोटा यावरील उर्वरित उदाहरणं समजावून घेणार आहोत. कालच भारतामध्ये वर्ग 12वीवर आधारित जी नीटची परीक्षा होते मेडिकलच्या ऍडमिशनसाठी, यामध्ये मित्रांनो एका विद्यार्थ्याने 720 पैकी 720 मार्क घेतले. यावरून तुम्ही लक्षात घ्या की आता स्पर्धेची तीव्रता किती वाढलेली आहे आणि मुलं किती प्रचंड प्रमाणात अभ्यास करून स्पर्धेमध्ये उतरतात. नवोदयालाही अशीच अवस्था आता प्राप्त होईल. नवोदयाच्या परीक्षेमध्ये सुद्धा पैकीच्या पैकी मार्क घेणारे आपल्याला भरपूर मुलं मुली आढळतील. आणि म्हणून बालदोस्तांनो, चांगली तयारी करा, चांगल्या अभ्यासाला लागा, गणिताचा जास्तीत जास्त सराव करा. बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये चित्रांचाही तुम्हाला भरपूर सराव करायचा आहे. आणि म्हणून कालच्या भागामध्ये जे मी तुम्हाला वास्तव सांगितलं होतं की ग्रामीण भागातील मुलं या स्पर्धेमध्ये जास्त प्रमाणात आता उतरत नाहीत, त्याला कारण हे आहे की जे कालच्या तासामध्ये तुम्हाला कालच्या तासिकेमध्ये समजावून सांगितलं. आणि म्हणून अशा या मुलांबरोबर जर तुम्हाला स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, त्यांच्याबरोबर स्पर्धा करून जर नवोदयसाठी तुमची जर निवड तुम्हाला करून घ्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात तुम्हाला सराव करावा लागेल. त्या तुमच्या सरावाला अल्पशी मदत होण्यासाठी गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालनाच्या वतीने मी गायकवाड कोचिंग क्लासेसचा संचालक या नात्याने प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा देशंपतराव गायकवाड तुम्हाला मागच्या 58 तासिकेतून जवाहर नवोदय विद्यालयाच्या गणित विषयाचं परिपूर्ण प्रत्येक प्रकरणावरचं मार्गदर्शन, तसेच त्या प्रकरणावर यापूर्वी परीक्षेला आलेल्या उदाहरणांची माहिती या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून देत आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आज आता पुढचा प्रश्न जो निवडलेला आहे तो या पद्धतीने, नेहमीप्रमाणेच पहिलं उदाहरण आहे पिपाणी वही पुस्तक सेंटर. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी म्हणजे दुकानदारांनी, मालकांनी 10 रुपयाला 2 या दराने काही खोडरबर खरेदी करून ते 18 रुपयाला 3 या दराने विकले. तर त्यांना किती टक्के नफा झाला? तर त्यांना किती टक्के नफा झाला? तर मित्रांनो, हे उदाहरण सोडवताना व्यवस्थितरित्या आपण जर हे उदाहरण वाचलं, पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी 10 रुपयाला 2 या दराने काही खोडरबर खरेदी केले आणि ते 18 रुपयाला 3 या दराने विकले, तर त्यांना किती टक्के नफा झाला? यामध्ये आपल्याला किती खोडरबर खरेदी केले आणि किती विकले हे काही दिलेले नाही. काही म्हणजे असतील काही नंबर, काही संख्या असेल, तितके त्यांनी खरेदी केले, तितके त्यांनी विकले. यातील आपल्याला नफ्याची टक्केवारी काढायची. मग एकदम सिंपल आहे बघा. 10 रुपयाला 2 या दराने खरेदी केले म्हणजे 10ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर किती येतं? 5. आणि म्हणून त्यांची खरेदी किंमत किती आहे? एका खोडरबरची खरेदी किंमत 5 रुपये. त्यानंतर 18 रुपयाला 3 विकले म्हणजे 3 ने 18ला भाग दिला तर 3 सका 18 म्हणजे त्यांनी विकलं किती? याला विक्री किंमत त्यांची 6 रुपये. आणि म्हणून मग बालदोस्तांनो नफा किती आहे
6 वजा 5 विक्री वजा खरेदी काय असतो नफा. 6तून 5 गेले म्हणजे 1 रुपया. आणि म्हणून मग 5 रुपयावरती त्यांना 1 रुपया नफा होतो. तर 100 रुपयावरती किती तो आपण नेहमीप्रमाणे गृहीत धरतो x. असं त्रैराशिक मांडून घेतलं, तिरपा गुणाकार केला. 5 गुणिले x बरोबर 1 गुणिले 100. तेव्हा x बरोबर 100 भागिले हे गुणाकारातले 5 भागाकारात 5 दुनी 10 20. आणि म्हणून मग त्यांना किती टक्के नफा झाला तर 20% नफा झाला. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य तर एकदम इझी असं हे उदाहरण होतं. या ठिकाणी किती खरेदी केली आणि किती विक्री केली या गोंधळात पडायचं नाही. बरोबर या ठिकाणी लक्षात घ्यायचं की 10ला 2 म्हणजे 5ला 1, 18ला 3 म्हणजे 6ला 1. म्हणजे 5 रुपयाला खरेदी केलं 6 रुपयाला विकलं म्हणजे 5 रुपयावर त्यांना 1 रुपया जर फायदा मिळतो तर 100 रुपयावरती किती तिरपा गुणाकार केला. 100 गुणिले 1 भागिले 5 20 100 म्हणजे 20% त्यांना नफा झाला. तर अशा पद्धतीने एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घेतला तर मग तो आपल्याला त्या नफ्याचं रूपांतर 100च्या म्हणजे टक्केवारीमध्ये करणं अत्यंत सोपं जातं. तर अशा पद्धतीने हा प्रश्न चांगला समजावून घ्या बालदोस्तांनो. आणि या प्रश्नावरती आधारित जर इतर काही प्रश्न आले तर तुम्ही ते प्रश्न आता व्यवस्थित सोडू शकता. चला तर वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. मगाशी मी जे काही सांगत होतो की नीट परीक्षेचं तुम्हाला उदाहरण दिलं. आतापासून तुम्ही अशा पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाची तयारी ठेवली तर येणाऱ्या भविष्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा तुम्ही इझिली पास करू शकता. कितीही स्पर्धा तीव्र झाली तर त्या तीव्रतेमध्ये आपला निभाव लागला पाहिजे. तितक्या प्रमाणामध्ये आपणही सतत अभ्यास करून आपलं स्वतःला अपडेट जर ठेवलं तर या स्पर्धा परीक्षेच्या द्वारे जीवनामध्ये आपण वेगवेगळे पद प्राप्त करू शकतो. नीट या परीक्षेद्वारे एमबीबीएसच्या प्रथम वर्ष कॉलेजला नंबर तुमचा लागतो. आणि म्हणून ही परीक्षा सध्या वर्ग 12वी नंतर संपूर्ण भारतात एकदाच नवोदयाच्या परीक्षेप्रमाणे घेतल्या जाते. आणि म्हणून या परीक्षेची तयारीही तुम्हाला आत्तापासूनच करायची आहे. आत्तापासूनच त्यासंबंधी तुम्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या कणखर बनवून एकदम अभ्यासाचा स्टॅमिना वाढवून तयारी करावी लागेल. चला तर वळूया बालदोस्तांनो. दुसरा प्रश्न जो आज आपण निवडलेला आहे तो प्रश्न आहे, पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक वस्तू एक कंपास 150 रुपयाला खरेदी करून 150 रुपयाला खरेदी करून तो कंपास 10% तोटा पत्करून 10% तोटा पत्करून विकला तर मग विक्रीची किंमत किती असेल. तर मग याही प्रश्नामध्ये नेहमीप्रमाणे पिपाणी वही पुस्तक सेंटरचे मालक जे धुमाकूळ घालतात, वेगवेगळ्या पद्धतीने खरेदी करून वेगवेगळ्या पद्धतीने विकतात, त्यावर आधारित आपण उदाहरण तयार केलेलं आहे. तुम्हाला तर कालच्याच भागामध्ये सांगितलं की गायकवाड क्लासेसचे हे छोटंसं दुकान जायकवाडी वसाहतीमध्ये आहे, ज्या ठिकाणी शालेय साहित्याची विक्री केल्या जाते बालदोस्तांनो. म्हणून त्याची जाहिरात व्हावी या माध्यमातून म्हणून त्यांचं नाव घेतलेलं आहे. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक कंपास 150 रुपयाला खरेदी केला. आता खरेदी किंमत त्यांची किती आहे? 150 खरेदी केला व तो कंपास 10% तोटा पत्करून विकला तर त्याची विक्रीची किंमत किती? 10% तोट्याचा अर्थ काय होतो तो बघूया आपण. 10% तोटा म्हणजे काय आहे की 100 रुपयाची वस्तू 100 वजा 10 किती राहिले? 90 रुपयाला विकली. आणि म्हणून 100 रुपये खर्ची असताना विकी किती आहे? 90. आता या ठिकाणी 150 रुपयाला खरेदी केला तर विक्रीची किंमत काढायची. मग गृहीत धरली x, कृपया गुणाकार करून घेतला जो की आपण नेहमी करतो.
त्याप्रमाणे तिरपा गुणाकार केला 100x बरोबर किती 90 गुणिले 150. मग दोन्ही बाजूने 2 2 शून्य कटले म्हणजे x बरोबर 15 9 35 135. आणि म्हणून त्या कंपासची विक्री किंमत किती असेल 135. विक्री किंमत बरोबर 135 रुपये. तर अशा एकदम सोप्या स्टेपने लक्षात घेऊ शकता. 90% तोटा आहे, 10% तोटा म्हणजे 100 रुपयाची वस्तू खरेदी करायची आणि 90 रुपयाला विकायची. मग इथं त्याने 150ला विकली तर मग खरेदी कितीला केली असेल, हे खरेदी 150ला केली तर विक्री कितीला केलेली असेल. तर अशा पद्धतीने एकदा मांडणी करून घेतली, एकदम इझिली हा प्रश्न आपण सोडू शकतो. चला बालदोस्तांनो, आजच्या मालिकेतील आता तिसरा प्रश्न, पिपाणी वही पुस्तक सेंटरचे मालक काय गोंधळ घालतात खरेदी विक्रीचा, तो आपण बघूया. तर व्यवस्थितरित्या हा प्रश्न तुम्ही लिहून घ्या. वारंवार जर हा व्हिडिओ बघितला तर हा प्रश्न याचं टेक्निक तुम्हाला मुखपाठ होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. खूप सोपी उदाहरणं असतात. बऱ्याचदा आम्ही सर्व शिक्षक मंडळी, सन्माननीय गुरुजन वर्ग अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना म्हणतात की सोपं आहे. परंतु आम्ही ज्यावेळेस तुमच्या वयामध्ये होतो, शाळेमध्ये शिकत होतो, तेव्हाही आम्हाला अडचणी आल्याच, तेव्हाही आम्हाला अवघडच होतं. जसं की आज तुम्हाला गणित वाचलं असलं अवघड जातं, परंतु यावर तुम्ही मात करू शकता. आता हा आमचा व्यवसाय झालेला आहे. सतत 30 उदाहरणं सोडून आता ही उदाहरणं आम्हाला एक प्रकारे मुखपाठ झाले असं म्हणायला काही हरकत नाही. आणि म्हणून तुम्ही सुद्धा बालदोस्तांनो सतत ही प्रश्न सोडवत राहिले, वाचत राहिले, जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला एक परीक्षेमध्ये एकदम चुटकीसरशी तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तर वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक पट्टी म्हणजे स्केल, एक पट्टी 6 रुपयाला विकली. तेव्हा त्यांना 20% नफा झाला. तेव्हा त्यांना 20% नफा झाला. 20% नफा झाला. तर त्या पट्टीची खरेदी किंमत किती होती? किंवा किती असेल? पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 4 रुपये 80 पैसे, 2 5 रुपये, 3 दिलेला आहे 7 रुपये 20 पैसे आणि 4 दिलेला आहे 7 रुपये. आता प्रश्न एकदा जर आपण वाचून घेतला की पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक पट्टी 6 रुपयाला विकली, तेव्हा त्यांना 20% नफा झाला. तर त्या पट्टीची खरेदी किंमत किती? तर एकदम सोपं आहे बालदोस्तांनो. 20% नफा मिळण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? 100 रुपये खरेदी असताना ती वस्तू 100 अधिक 20 म्हणजे किती रुपयाला विकावं लागेल? 120ला. मग आता इथे कितीला विकलेली? 6 रुपयाला विकलेली. तर मग खरेदीची किंमत किती? x म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह तिरपा गुणाकार केला, इथून याला गुणलं आणि या दोघांचा गुणाकार केला की मग लगेच आपल्याला त्याचं उत्तर प्राप्त होतं. बघा, मग 120 गुणिले x बरोबर 6 गुणिले 6 आणि मग x बरोबर थोडंसं पलीकडे लिहितो म्हणजे तुम्हाला सोपं जाईल दिसायला. म्हणून x बरोबर 6 गुणिले 100 बालदोस्तांनो आणि भागिले 120, 0 0 भाग दिला, 6 दुनी 12 आणि 2 पंचे 10 आणि मग x बरोबर किती येणार आहे? 5 रुपये. आणि म्हणून मग त्या पट्टीची खरेदी किंमत किती रुपये? 5 रुपये. मागच्याच उदाहरणासारखे हेही एक उदाहरण आहे 5 रुपयावरती 1 रुपया फायदा झाल्याप्रमाणे. तर तुम्हाला सर्वांना ही उदाहरण समजलं असेल. बालदोस्तांनो, शतमान शेकडेवारी म्हणजे नफा तोटा तर एकदम इझी असतो, सोपा असतो.
असं वारंवार मी यासाठी सांगतो की हा फक्त सरावावरती अवलंबून असतो. एकदा सराव तुम्हाला खरेदी विक्री नफा तोटा या गोष्टी लक्षात आल्या एकदम इजिली सोपे भागाकार गुणाकार येतात, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तर चला बालदोस्तांनो, आता आपण एकंदरीत जे आहे आजच्या तासिकेमध्ये 3 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. या तासिकेमध्ये एकूण आपल्याला 5 प्रश्न पूर्ण करायचे आहेत. त्यापैकी 3 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. 4था प्रश्न आता मी बोर्डवरती लिहितोय. तत्पूर्वी काही टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या चांगल्या रीतीने लक्षात ठेवा. त्या तुम्हाला भविष्यामध्ये खूप कामी येणार आहे. फक्त नवोदयच्या परीक्षेपुरतच तुम्हाला अभ्यास नाही करायचा. तर बालदोस्तांनो, ही परीक्षा झाल्यानंतर, तुमची निवड झाल्यानंतर सुद्धा या ठिकाणी सध्या जी काही तुम्हाला सवय लागलेली आहे अभ्यासाची, ती सवय कंटिन्यू ठेवायची. कारण पुढे 12वी नंतर तुम्हाला नीट, JEE या परीक्षा ज्या भारतीय पातळीवरती नवोदय सारख्याच घेतल्या जातात, या परीक्षेमध्ये तुम्हाला अभ्यास करण्यासाठी ही सवय खूप कामी पडेल. आणि म्हणून आतापासून शरीराला तशी सवय लावून घ्या, ज्याचा पुढे तुम्हाला तुमच्या स्वतःचं भविष्य घडवण्यासाठी खूप उपयोग होणार आहे. आज लागलेली सवय जी आहे ती सवय तुम्ही मोडू नका. उद्या नवोदयची परीक्षा झाल्यानंतर सुद्धा मग आता मी काय करू, तर काय करू म्हणत बसायचं नाही. कॉन्फिडेंटली तुमची नवोदयाला निवड होणार आहे असं तुमच्या लक्षात आलं, पेपर तुम्ही सोडवणार आहात. आणि म्हणून मग लगेच तुम्ही काय करायचं की CBSEचे 6वीचे पुस्तकं घेऊन लगेच नवोदयच्या वर्ग 6वीच्या अभ्यासक्रमाच्या तयारीला सुरुवात करायची. म्हणजे आपल्या अभ्यासाची सवय ही कायम राहते. चला, तर 4था प्रश्न आता या ठिकाणी मी बोर्डवरती लिहितो. बघूया पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी आता काय केलेलं आहे खरेदी. तर पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक रजिस्टरचा गठ्ठा 250 रुपयाला खरेदी केला. 250 रुपयाला खरेदी केला. तर 20% नफा मिळविण्यासाठी त्यांनी तो किती रुपयाला विकावा? किती रुपयांना विकावा? बालदोस्तांनो, याही ठिकाणी अतिशय सोपं आहे बघा. जर आपण प्रश्न एकदा वाचून घेऊया. पिपाणी वही पुस्तक सेंटरच्या मालकांनी एक रजिस्टरचा गठ्ठा 250 रुपयाला काय केला? खरेदी केला. म्हणजे खरेदी किंमत किती? 250 रुपये. तर त्यांनी 20% नफा मिळवायचा. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 100 अधिक 20 किती रुपयाला विकावं लागेल? 120 रुपयाला. म्हणजे ख की 100 असताना विकी किती पाहिजे? 120. आता इथं ख की किती आहे? 250. मग काढायचं काय? की एकदम सिंपल, एक्स क्वेश्चन मार्क नेहमीप्रमाणे तिरपा गुणाकार करून घेतला. 100x बरोबर 120 गुणिले 250. दोन्ही बाजूचे 2 शून्य कटून गेले. x बरोबर शिल्लक राहिलं 12 गुणिले 25. आणि मग बालदोस्तांना हा जर गुणाकार केला आपण तर x बरोबर 12 पंचे 60ला 0, 12 गुणिले 24 आणि 6 30. आणि म्हणून मग किती रुपयाला विकावं लागेल त्यांना? 300 रुपयाला विकावं लागेल. अशा पद्धतीने एकदम सोप्या रीतीने तुम्ही नफा तोटाची गणित, खरेदी विक्री, नफा तोटा, शेकडा नफा, शेकडा तोटा याची उदाहरणं सोडवू शकता. आशा करतो की हे उदाहरण तुम्हाला चांगलं समजलं असेल. छोटासा ब्रेक घेऊन मग राहिलेलं आपण 5वं उदाहरण आता घेणार आहोत. तोपर्यंत वॉटर ब्रेक, पाणी प्यायची सुट्टी असं समजा. भेटूया 5व्या गणितामध्ये. वेलकम बॅक विद्यार्थी मित्रांनो. चला, आता आजच्या तासिकेतील शेवटचं उदाहरण आपण घेणार आहोत. हे उदाहरण 2010 साली परीक्षेला आलेलं आहे. तर बघा, मी हे उदाहरण लिहितो. एकंदरीत 5व्या क्रमांकाचं आजच्या तासिकेतील 2010 साली जवाहर नवोदय निवड चाचणीमध्ये हा प्रश्न आलेला आहे.
प्रश्न आहे, एका माणसाने एक जुनी सायकल ₹450 खरेदी केली आणि तिच्या दुरुस्तीवर ₹50 खर्च केले। जर त्याने ती ₹600 विकली तर त्याला किती टक्के नफा झाला? किती टक्के नफा झाला? 2010 साली मित्रांनो हा प्रश्न विचारलेला आहे आणि याच्या तासिकेतला हा 5वा आणि शेवटचा प्रश्न आपण समजावून घेत आहोत। नेहमीप्रमाणे हा प्रश्न पुन्हा एकदा वाचून घेऊया। एका माणसाने एक जुनी सायकल ₹450 खरेदी केली। खरेदी किंमत किती? 450। तिच्या दुरुस्तीवर किती खर्च केले? 50। मी तुम्हाला सुरुवातीला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं आहे की खरेदी किमतीमध्ये हा सगळा खर्च मिळवला जातो। मग खरेदी किंमत किती होणार आहे? 450 अधिक 50 तोंडी उत्तर आपण काढू शकतो। किती? हे 500 सायकल खरेदी केली। जुनी सायकल आहे। मी एक सायकल खरेदी केली होती मागे 15-1 वर्षापूर्वी, त्यावेळेस ₹500 घेतली होती। जर ती त्याने ₹600 विकली म्हणजे आता मग त्याला नफा झालेला आहे। नफा किती आहे? 600 विक्री वजा खरेदी 500 बरोबर नफा किती झाला मित्रांनो? ₹100। आणि मग एकदम सोपं आहे। आता आपल्याला नफा लक्षात आला। ₹500 त्याला किती रुपये नफा झाला? ₹100। मग आपल्याला काढायची आहे ती टक्केवारी। आता मी हा जागा होण्यासाठी म्हणजे बोर्डवरती जागा होण्यासाठी हा वरचा भाग पुसून टाकतो। 2010 साली हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे। तर बालदोस्तांनो, या ठिकाणी एकंदरीत खरेदी म्हणजे ₹450 खरेदी केली, ₹50 खर्च त्याला दुरुस्तीसाठी, म्हणजे एकूण त्याला ती सायकल किती रुपयाला पडली? ₹500 पडली। तर त्यावरती त्याने ₹100 कमवून ₹100 नफा घेऊन ₹600 ती त्याने विकली। मग 600तून 500 गेले म्हणजे शिल्लक किती राहिले? ₹100। तर ₹100 त्याला काय झाला? नफा झाला या व्यवहारामध्ये। म्हणजे भारी व्यापारी दिसतोय तो। तर ₹100 नफा झाला। किती रुपयावर नफा झाला? मग खरेदी ₹500 असताना नफा त्याला किती होतो? ₹100। मग खरेदी 100 असताना नफा किती? या तिरपा गुणाकार नेहमीप्रमाणे आपल्याला नफा टक्के विचारला ना, मग ₹100 खरेदी असताना किती नफा? तिरपा गुणाकार केला 500 गुणिले x बरोबर इकडे काय येणार आहे? 100 गुणिले 100। दोन्ही बाजूस 2 शून्य कटले। x बरोबर किती राहिलं? 100 भागिले 5 गुणाकारातले 5 भागाकारात 5 ने भाग दिला 5 गुणिले 10 म्हणजे किती उत्तर येईल याचं? या गणिताचं 20%। म्हणजे त्या दुकानदाराला एकंदरीत 20% नफा झाला। अशा पद्धतीने एकदम सोप्या रीतीने तुम्ही ही गणित सोडवू शकता। बालदोस्तांनो, एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही। कॉन्सन्ट्रेशन हे सर्वात महत्वाचं असतं। संयम हा त्याहूनही कॉन्सन्ट्रेशनलाच आपण म्हणू शकतो। मन एकाग्र करून त्याच्यासोबत येतो संयम। हा संयमही आपल्याजवळ असला परीक्षेमध्ये असणं अत्यंत जरुरीचं असतं। उतावळेपणा करून आपण आपल्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेऊन उपयोग नाहीये।
प्रश्न नीट वाचून घ्यायचा, समजून घ्यायचा, या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे. काही जण गडबडीतच एकदम खरेदी 450, म्हणजे आपण बघतो की काही मुलं, आता आमच्याकडे तशा बऱ्याचशा केसेस झालेल्या आहेत की असे लेखी अभ्यासामध्ये इथं वर्गामध्ये क्लासमध्ये खूप हुशार असतात, नो डाऊट, परंतु ज्यावेळेस ते ह्या अशा स्पर्धा परीक्षेमध्ये उतरतात, नवोदयच्या असतील, स्कॉलरशिपच्या असतील, JEEच्या असतील, नीटच्या असतील, तर या परीक्षेमध्ये मात्र ते अपेक्षित रिझल्ट प्राप्त करू शकत नाही. कदाचित आपल्याला असं म्हणता येईल की त्यांना हे टेक्निकच आत्मसात नसतं आणि म्हणून तुमचा अभ्यास वेगळा आणि परीक्षा पद्धतीचं टेक्निक वेगळं. हे टेक्निक आत्मसात करण्यासाठी दररोज जे आहे तर तुम्ही आठवणीने एक तरी प्रश्नपत्रिका नवोदयची सोडून बघत जा. सतत प्रश्नपत्रिका सराव केल्यानंतर तुम्हाला तुमच्या चुका आणि राहिलेल्या त्रुटी ज्या आहेत तर त्या दूर करता येतील. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. नेहमीप्रमाणे बालदोस्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुमच्या अभ्यासामध्ये, तुमच्या यशामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा असेलच असं गृहीत धरतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.